मागच्या वेळेस आपण मुगाची डाळ बनवली होती आणि भरपूर कमेंट आल्या मला की ताई तुम्ही परत एकदा मुगाची डाळ बनवून दाखवा. तर चला झटपट अशी मुगाची डाळ बनवूया आपण इथं. तर इथं कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी जिरं चांगलं तडतडून दिलं, ठेचलेला लसूण टाकला, उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकला आणि थोडासा हिंग, हळद टाकली, टमाटर टाकला आणि कोथिंबीर टाकून मस्त चरचरीत फोडणी तयार केली. नंतर त्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकली. आता आपल्याला जेवढी डाळ हवी आहे तेवढं याच्यामध्ये कोमट पाणी करून टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण देऊन 2 शिट्ट्या काढून घेतल्या. तर इथं मस्त आपली टेस्टी अशी मुगाची डाळ तयार झालेली आहे. तर आज मेसच्या 2च मुली होत्या, त्यांच्यासाठी मी मुगाची डाळ आणि राईस बनवला आणि झटपट लगेच चपाती पण बनवून घेतलेली आहे. तर आजचं जेवण सांगते बघा, मेसच्या मुलींचं होतं मुगाची डाळ, राईस, चपाती आणि इथं मिरचीची भजी बनवली होती मी आणि त्याचसोबत मी छोल्याची भाजी पण बनवली आहे सुकी. तर मंडळी, तुम्ही कशी मुगाची डाळ बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.